सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. दर 3 वर्षांनी येणारा एक असा पवित्र महिना, ज्यात केलेली साधना अनेक पटीने फळ देते, पापक्षालन होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतो. हा साधा महिना नाही, हा आहे अधिक मास, पुरुषोत्तम मास. चला जाणून घेऊया अधिक मासाचे महत्त्व. अधिक मास म्हणजे काय आपण हे पाहूया. हिंदू पंचांग चंद्रावर आधारित आहे. सूर्य वर्ष वेगळे असते. या दोन्हीतील फरक भरून काढण्यासाठी दर 2-3 वर्षांनी एक महिना वाढवला जातो. त्यालाच अधिक मास असं म्हटलं जातं. या महिन्याला पुरुषोत्तम मासही म्हटलं जातं, कारण हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. आता सोप्या भाषेत आपण बघूयात. चांद्रवर्ष 354 दिवस, सौरवर्ष 365 दिवस. दरवर्षी 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक सुमारे 30 दिवस झाला की एक महिना वाढवला जातो. म्हणून अधिक मास दर 2.5 ते 3 वर्षांनी येतो. थोडक्यात काय, सूर्य आणि चंद्र कालगणनेतील फरक भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. अधिक महिना म्हणजे काय, आपण अधिक ह्या शब्दाचा अर्थ बघूयात. अधिक मासाचा अर्थ काय? अधिक म्हणजे जास्त, अतिरिक्त, आणि मास म्हणजे महिना. म्हणजेच अधिक मास म्हणजे अतिरिक्त जोडलेला महिना. आता अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. पुरुषोत्तम मासाचा अर्थ, पुरुषोत्तम म्हणजे काय? सर्वोत्तम पुरुष म्हणजेच भगवान विष्णू, श्रीकृष्ण. मास म्हणजे महिना. म्हणजेच काय? पुरुषोत्तम मास म्हणजे भगवान विष्णूंना अर्पण केलेला पवित्र महिना. पुरुषोत्तम म्हणजे सर्वोत्तम पुरुष, भगवान विष्णू. त्यामुळे अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यामध्ये काय करावं जेणेकरून आपल्याला पुण्यप्राप्ती होते? हा महिना अतिशय महत्वाचा आहे. ह्यामध्ये केलेलं स्नान, दान, जप सगळं अक्षय पुण्य देणार आहे. आपल्याला प्रश्न पडतो, अधिक मास का पवित्र मानला जातो? पुराणानुसार इतर महिन्यांनी हा अधिक महिना स्वीकारला नव्हता. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. म्हणून या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत याचे फळ अनेक पटीने वाढते असं मानलं जातं. आता अधिक मास हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. अधिक मासात काय करावं? अधिक मासात विष्णू सहस्रनाम पठण, भगवद्गीता वाचन, रामरक्षा स्तोत्र, एकादशी व्रत, तुळशी पूजनार्चन, अन्नदान, वस्त्रदान, गाईला चारा देणे, सकाळी नामस्मरण करणे. या महिन्यात छोटी साधना देखील मोठे पुण्य देते. आता अधिक मासामध्ये काय काय टाळावं? परंपरेनुसार या महिन्यात काही शुभ कार्य टाळले जातात. लग्न, गृहप्रवेश, मुंज, नवीन व्यवसाय सुरू करणे. हा काळ बाह्य उत्सवासाठी नसून आंतरिक साधनेसाठी मानला जातो. म्हणून या महिन्यात शुभ कार्य वर्ज्य केले जाते. आता अधिक मासात व्रत केल्याने काय फायदे होते? मनशांती मिळते, नकारात्मकता कमी होते, पापक्षालन होते, घरात सुख समृद्धी वाढते, आध्यात्मिक प्रगती होते. दर 2 ते 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास आपल्या आयुष्यामध्ये शांतता, साधना, आत्मचिंतन घेऊन येतो. धावपळीच्या जीवनामध्ये आपण अनेकदा देव, धर्म आणि संस्कृतीपासून दूर जातो. पण हा पुरुषोत्तम मास आपल्याला पुन्हा एकदा संधी देतो, नामस्मरणाची, जप तपाची आणि दान धर्माची. या महिन्यात केलेली छोटी पूजा अर्चना, एक माळ जप, छोटंसं अन्नदान हे सुद्धा अनेक पटीने फळ देणारं मानलं जातं. म्हणून या अधिक मासात राग, द्वेष, मत्सर दूर ठेवा, चांगले विचार करा आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकताचं स्वागत करा. घरामध्ये आता आपण तुळशीपूजन करायचं, विष्णू नामस्मरण, गरजूंना मदत. कारण अधिक मास हा फक्त कॅलेंडरमधला अतिरिक्त महिना नाही, तो आहे आत्मशुद्धीचा, पुण्यसंचयाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा पवित्र असा काळ आहे. दररोजच्या धावपळीत आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, पण अधिक मास आपल्याला संधी देतो साधना करण्याची, मन शांत करण्याची आणि जीवनाला नवीन दिशा देण्याची. या पवित्र अधिक मासात जास्तीत जास्त तप, दान आणि नामस्मरण करणं अत्यंत फलदायी असं मानलेलं आहे. आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. ह्या महिन्यात छोटंसं जरी न कळतपणे जरी आपण छोटंसं पुण्य केलं
तर त्याचा आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते, असंही आपलं अध्यात्म सांगितलेलं आहे. म्हणून या अधिक महिन्यात अवश्य स्नान, दान, जप, दान, पुण्य अवश्य करावं. जय श्री विष्णू, जय पुरुषोत्तम.